हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल पायशाळा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक पायथॉन डिजांगोचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये आपण क्रिएट केलेला आहे चॅटिंग ॲप्लिकेशन. येस, यूजिंग पायथॉन डिजांगो. त्यामध्ये चॅनल्स आणि वेबसॉकेटचा कन्सेप्ट आपण यूज केलेली आहे. तर हा प्रोजेक्टचा सोर्स कोड तुम्हाला आपल्या गिट प्रेपोला भेटून जाईल. github.com/, पायशाळावरती जाऊन तुम्ही बघू शकता. इथं रिपॉझिटरीवरती जा आणि हा आहे आपला प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट कसा रन करायचा आहे, सुरुवातीला तुम्हाला हा गिट क्लोन करा, डाउनलोड करा, कसं करायचं ते करा. आणि केल्यानंतर तुम्ही त्याला या तुमच्या प्रोजेक्टला पाथच्या लोकेशनला जा. जसं की मी इन्स्टॉल केलेला आहे. इन्स्टॉल इन द सेन्स डाउनलोड केलेला आहे. तर हा प्रोजेक्ट आहे आपला. ही प्रोजेक्ट डायरेक्टरी आहे. तर इथं तुम्ही बघू शकता चॅट ॲपमध्ये आहोत आपण. तर चॅट ॲपपर्यंत गेलेलो आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता एक manage.py फाईल आहे. त्यामध्ये आपल्या व्ही-एन-व्ही नावाचा फोल्डर दिसतंय. पण इथे ते दिसत नाहीये. का? कारण आपण एन्व्हायर्नमेंट फाईल तिथे ठेवलेली नाही. तर तुम्ही क्रिएट करा व्हर्चुअल एन्व्हायर्नमेंट. त्या लोकेशनला क्रिएट केल्यानंतर ॲक्टिव्हेट करा. ॲक्टिव्हेट करायची ही स्टेप आहे. मी ऑलरेडी ॲक्टिव्हेट केलेला आहे. त्यामुळे इथे ॲक्टिव्हेट दिसतोय. ॲक्टिव्हेट केल्यानंतर काय करायचं, प्रोजेक्टच्या ऑल डिपेंडन्सीज म्हणजे ज्या काही लायब्ररीज आपण इथे यूज केलेल्या आहेत, इनबिल्ट पॅकेजेस, ते इन्स्टॉल करायचे यूजिंग धिस फाईल. त्यामध्ये सगळ्या लिस्ट डाउन केलेल्या आहेत फाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर तिथे SQLite फाईल नसेल, आपण SQLite DB यूज केलेला आहे, तर मायग्रेशन करून घ्या, म्हणजे डेटाबेस क्रिएट होईल. त्यानंतर तुम्हाला क्रिएट यूजर करायचं आहे, एक सुपर यूजर, जेणेकरून तुम्ही ॲडमिन पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला बॅकएंडने सगळं हँडल करता येईल. त्यानंतर काय करायचं आहे, क्रिएट सुपर यूजर. मी ऑलरेडी 2 सुपर यूजर क्रिएट केलेले आहेत चॅटिंग करण्यासाठी, डेमोसाठी. तुम्ही मल्टिपल क्रिएट करू शकता. त्यानंतर तुम्हाला रन करायचं आहे आपला डिजांगोचा प्रोजेक्ट. manage.py रन रन केल्यानंतर ही URL भेटेल. तर या ॲडमिन पेजला आपल्याला जायचं आहे. तर मी आता रन करतो. हे रन केला. की रन केल्यानंतर बघा ही URL ओपन होईल. इंडेक्स पेजला आपण काहीच दिलेलं नाही. त्यामुळे जरी ओपन केलं तरी तिथे काहीच येणार नाही. तर बेटर आहे, तुम्ही काय करा, असं एरर येईल, एक्सपेक्टेड आहे. ॲडमिन करा आणि ह्या पेजला आल्यानंतर इथं ऑलरेडी लॉग इन असल्यामुळे ते दिसेल. तुम्ही परत लॉग आउट करून लॉग इन करतो. पायशाळा आणि admin@1234 ऑल स्मॉल केस. इथे तुम्हाला दिसेल, इथे सुरुवातीला तुम्हाला चॅट रूम्स क्रिएट करायचे आहेत. जसे की आपण गिटच्या रीडमी फाईलमध्ये इन्स्ट्रक्शन ऑलरेडी दिलेले आहेत. तर गिट रेपो गेला का पायशाळा. इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत बघा. पहिल्यांदा ॲडमिनला जाऊन तिथं क्रिएट चॅट रूम मॅन्युअली रूम क्रिएट केल्यानंतर रूम्समध्ये तुम्ही या URLला जाऊन तुमच्या रूम्स तुम्हाला दिसतील. तर आता बघू शकता इथं तुम्ही, आपण ॲडमिन लॉग इन केलं. चॅट रूम ऑलरेडी आहेत. पण इथे 3 ऑब्जेक्ट दिसतायत. नसेल तर क्रिएट करा ॲड बटनवरती. ओके. नेक्स्ट आपलं काय ऑप्शन, आपल्याला नेक्स्ट करायचं आहे, आपल्या रूम्सला जायचं आहे. ओके. तर मी URL कॉपी करतो आणि इथे टाकायचे तुम्हाला रूम्स. तर ज्या काही रूम्स असतील त्या रूम्स इथं अवेलेबल आहे. आता 3 दिसतायत बघा. आपण एक परत एक क्रिएट करू रूम. ॲड रूम. ओके. काय रूम करायचे ॲड? चला, काय करायचं, पांडाज. ओके. आणि त्याला आपण शॉर्ट फॉर्म काहीतरी देतो, तसं PD दिलेला आहे. मी परत आता जर रिफ्रेश केलं तर इथं मला 4 चॅट रूम दिसतील. ओके. तर पांडाजवरती क्लिक केलं तर कोणीही काही डिस्कशन केलेलं नाही, तर इथं तुम्ही चॅट करू शकता.
तर ऑलरेडी इथं पायथानने लॉग इन केलेलं म्हणून इथं पायथान दाखवतोय. पायथान सपोज मी करतोय हाय, तर हाय दिसतंय. ओके. तर यामध्ये दुसरा कोणी युजर नाहीये. तर दुसरा युजर मी ऑलरेडी दुसरी एक विंडो ओपन केलेली आहे. ब्राउझर दुसरं. त्यामध्ये जर गेलो आपण, तर इथं मी टेस्ट नावाने लॉग इन केलं आहे. तर पांडावरच्या चॅट रूमला जाऊ. तिथं पायथानने हाय टाकलेला आहे. हाय आला. तिकडून आपण टाकूया हॅलो आयशा. हां, इकडे सडनली मेसेज आलेला आहे. तर हा आहे आपला प्रोजेक्ट. हाऊ आर यू? ओके. येऊ राहिले. हाऊ आर? आय एम फाईन भाऊ. भावा. तर हा आहे आपला प्रोजेक्ट. एवढाच आहे प्रोजेक्ट. काही नाही याच्यात. तर यामध्ये तुम्ही फ्युचर स्कोप भरपूर आहे. ते तुम्ही ॲड करा. ते तुमच्याकडे राहील काम. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. ओके. अशा कितीतरी चॅट रूम तुम्ही क्रिएट करू शकता आणि तिथं बोलू शकता. आहे ना सिंपल प्रोजेक्ट. त्यामध्ये जर काही डाऊट असतील तर कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.